पवार, राष्ट्रवादी आणि गजाभाऊचं कनेक्शन काय? काही लोक राजकारणात डायरेक्टली नसतील, अप्रत्यक्षपणे सोशल मीडियावर लिहित असतील, पण समाजाच्या बाजूने लिहिलं, पण सरकारच्या विरोधात लिहिलं तर मग त्यांच्यावर कारवाई होते. आता ह्याच्यामध्ये गजू भाऊ म्हणून एक व्यक्ती आहे, अमेरिकेत बसलेला आहे, गजाभाऊ. गजाभाऊ नावाच्या माणसाविषयी रोहित पवार फारच अभिमानाने बोलत आहेत. रोहित पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ते एक जबाबदार व्यक्ती देखील आहेत. ते कोणत्या गजाभाऊ विषयी बोलतायत ते आपण पाहूया. एक्स म्हणजे ट्विटरवर गजाभाऊ एक्स नावाचं एक ट्विटर हँडल आहे. तर हा तोच गजाभाऊ जो देवेंद्रजींचे फोटो वापरून त्यांचं चित्रविचित्र रूपात काहीतरी करून अतिशय घाणेरड्या भाषेत तसेच जातीवाचक अपमानास्पद काहीबाही लिहित असतो. ह्यावरून ह्या गजाभाऊची वृत्ती आणि हेतू तुमच्या लक्षात येईल. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन लिहिणाऱ्या या माणसाचं रोहित पवार हे समर्थन करतात. काही लोक राजकारणात डायरेक्टली नसतील, अप्रत्यक्षपणे सोशल मीडियावर लिहित असतील. आता ह्याच्यामध्ये गजू भाऊ म्हणून एक व्यक्ती आहे, अमेरिकेत बसलेला आहे, गजाभाऊ. तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकारणात असल्याचं सांगतात. म्हणजेच गजाभाऊची ही भाषा रोहित पवारांना योग्य वाटते काय? संताजी धनाजी नावाचे अतिशय शूर मराठा सेनापती होते. त्यांना मुघल सैन्य खूप घाबरायचं, इतकं की त्यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी तेच दिसायचे. सध्या महाराष्ट्रात विरोधकांची नेमकी तीच अवस्था झाली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र धडपडणारं नेतृत्व आणि सामान्यांसाठी सरकारने आणलेल्या विविध योजनांमुळे विरोधकांना देवेंद्रजींची धास्ती वाटायला लागली आहे. मग ह्या अशा लोकांच्या माध्यमातून मिस्टर क्लीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवेंद्रजींची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा प्रश्न पडतो. सोशल मीडियावर जातीवाचक अपमानास्पद भाषा वापरल्याने नुकतीच या गजाभाऊ विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता ह्याची ही जबाबदारी त्याचं समर्थन करणारे रोहित पवार घेणार का, हे पाहावं लागेल.